दादा मुंडेंमध्ये 1 तास भेट, राजीनाम्याची चर्चा झाली नाही, मुंडेंचं स्पष्टीकरण. या विषयावर कसलीही चर्चा झाली नाही हे स्पष्ट आणि इमानदारीने मी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो. सूत्रांच्या माहितीनुसार अजितदादांनी प्रकरणाची माहिती घेतली. हत्येनंतर विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर चर्चा झाली. सूत्र अजितदादांनी परळीतील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीनंतर धनंजय मुंडेंनी मात्र शुभेच्छा देण्यासाठी भेटल्याचं सांगितलं. 1 तास बैठकीत फक्त शुभेच्छा नव्हे तर बीड हत्येवर चर्चा झाली. सूत्रांची माहिती. तपासात माझ्याकडे संशयानं बघितलं जातंय. धनंजय मुंडे. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या सर्व चौकशा नेमलेल्या आहेत. त्या तपासामध्ये या ठिकाणी ज्या वेळेस माझ्याकडे संशयाने बघितलं जातं त्यावेळेस मी त्यावर काही बोलणं हे उचित नाही. तपास होण्याआधीच एखाद्याचं नाव घेणं चुकीचं. धनंजय मुंडे. अतिशय व्यवस्थित तपास त्या ठिकाणी चालू आहे. तर तपास पूर्ण होऊ द्या. तपासानंतर ज्या काही गोष्टी समोर येतील त्या ठिकाणी आपल्यापासून बघा कोणी काय आरोप करावे हे लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अधिकार दिलेले आहेत. मी पुन्हा कुणाचे तोंड धरणार आहे. मीडिया ट्रायल नको, ट्रायल कोर्टात होऊ द्या. धनंजय मुंडे. माझं म्हणणं आहे की ट्रायल कोर्टात होऊ द्या. तपास यंत्रणा काम करते. आपणच या ठिकाणी सर्व मीडिया फक्त दाखवतंय, ट्रायल कसली. सुरेश धस. मीडिया ट्रायल कशाचं? मीडियाला काय पडलं तुमचं उकरायचं? जे तुमचं येतंय मटेरियल ते दाखवायचं काम मीडियाचं आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे हा मीडिया. हा ओरिजिनल ट्रायल आहे. ओरिजिनल ट्रायल आहे. त्याच्यामध्ये आता एक एक गोष्टी बाहेर येतील.